तारीख सायंकाळी अंदाजे 10:30 ते 11:30 वाजता या दरम्यान 3 पेट्रोल पंप म्हणजे मुक्ताईनगर वरणगाव या जे हायवे आहे हायवेवरती 3 पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते। मग त्याच्या अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला दरोड्यातला गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान 4 दिवस सातत्यानं 5 टीम्स काम केलं आणि शेवटी ते गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं 6 आरोपींना अटक करण्यात आले होते। 6 आरोपींपैकी 4 आरोपींना नाशिकमधून आणि 2 आरोपींना अकोलामधून अटक करण्यात आलेलं आहे। जे अटक झालेल्या आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव, दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड, तिसरा हर्षल बाविस्कर, चौथा रवींद्र बाविस्कर, प्रद्युन्य विरगट आणि एक 6वा आरोपी हे एक विधी संघर्षक बालक आहे। आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून 3 जे गुन्ह्यातलं वापरलेले 3 देशी कट्टे आणि त्याच्यासोबत 5 मॅगझिन, 10 जिवंत काडतूस, 9 मोबाईल फोन, 40,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल 2 असे सर्व जप्त करण्यात आलेले आहे। आणि याच्यापैकी जे मेन मास्टरमाइंड आहे सचिन भालेराव, या मास्टरमाइंड भुसावळचा मूळचा रहिवासी आहे। त्यांना आधीचे गुन्हे असल्यामुळे त्यांना भुसावळमधून आणि जळगाव जिल्ह्यामधून तडीपारी करण्यात आलेले होते। तो आता नेमका बुरहानपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे आणि एक पूर्ण गुन्हे घडून आणले होते। हे 3 जे पेट्रोल पंप आहे ते 3 पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप मंत्री रक्षिकाडचा मॅडमचं ओनर होते। याच्या सर्व गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सर, आता या प्रकरणामध्ये DVR वगैरे काहीच नव्हतं, सोडते सगळं घेऊन गेलेलं होतं, मग पोलिसांनी नेमका छडा कसा लागला? तांत्रिक तपास करण्यात आलेला आहे आणि आमच्या गोपनीय यंत्रणाचं देखील आम्ही काम केलेलं आहे आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये काय ठिकाणी CCTV आहे याची पूर्ण खूप मेहनत घेतल्यानंतर ही उघडकीस आलेलं आहे। सर, या आरोपींनी 3 पेट्रोल पंप आपण सांगितले, याच्या आधी किंवा इतर काही पेट्रोल पंपांवर असाच प्रकार त्यांनी केलेला आहे? असं सध्या तसे काही आपल्याकडे फिर्याद नाहीये, म्हणजे इतर कुठे काय केले का या विषयावर आम्ही तपास करतो। जर कोणी फिर्याद काय असेल तर त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करू। या तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये म्हणजे कोणतंही त्यांचं कुठले फुटेज नाही, वर्णन नाही, काहीच नव्हते। जे काही त्यांनी दरोडा केल्याबरोबर सर्व DVR आणि आजूबाजूच्या कुठे जिथे कुठे CCTV नाहीये अशाच ठिकाणी त्यांनी करण्यात आलेलं आहे आणि अशी एक टाइम त्यांनी निवडलं की म्हणजे कमीत कमी लोक राहील, म्हणजे असं कोणी त्यांना प्रतिकार करतील नाही करणार अशा वेळ निवडून त्यांनी ही काम केलं होतं। त्यासारखं सर त्यांनी पूर्वनियोजितपणे आधी रेकी केलेली होती म्हणजे पेट्रोल पंपांची? त्यांचं आता तपासामध्ये असं निष्पन्न होतं की म्हणजे त्यांनी डे मध्ये झाले होते, पूर्ण एरिया जर थोडासा अंदाज घेतलेला आहे कोणत्या टाइम मध्ये कोण असतील आणि कोणत्या ठिकाणी CCTV आहे आणि सर्व गोष्टीवर त्यांनी अंदाज घेतला आणि जे एकदा पूर्ण गुन्हा झाल्यानंतर पूर्ण DVR देखील त्यांनी घेऊन गेले होते। त्या DVR जिथं कुठं त्यांनी नाश केलं किंवा त्यांनी फेकलेलं आहे तेही रिकव्हरी करण्याचा प्रक्रिया चालू आहे।